महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरामध्ये महसूल, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, ई हक्क प्रणाली, नोंदणी व मुद्रांक विभाग आदी विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून उत्पन्न, जात, रहिवासी, नॉन क्रिमिनल शिधापत्रिका, ई हक्क प्रणालीतील फेरफार, नोंदणी विषयक सेवा तसेच इतर अनेक शासकीय सेवांची माहिती व सुविधा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवीताई नाईक, अध्यक्ष संदीप लेले, महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, सरचिटणीस सचिन पाटील, विक्रम भोईर, नगरसेवक सुरेश कांबळे, अमित सरैया, अनिता यादव, जिल्हा पदाधिकारी सुनील कोळपकर, राजेश गाडे, शीतल कारंडे, युवा मोर्चा अध्यक्ष समर्थ नायक, महिला मोर्चा पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अध्यक्ष सचिन सावंत, शशिकांत दुबे, निलेश पाटील, भूषण पाटील, कृष्णा भुजबळ यांनी अतिशय छान काम केले। सर्वांना माझा नमस्कार। खरं तर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त आज शासनाकडून राबवल्या गेणाऱ्या ज्या एवढ्या सेवा असतात तेवढ्या नागरिकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या पाहिजेत या उद्देशानेच खरं तर हा कार्यक्रम आज प्रभाग क्रमांक 15 आणि शाळा क्रमांक 23 मध्ये राबवण्यात आलेला आहे। नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद याला लाभलेला आहे। मला वाटतं संदीप लेले साहेब यांचं मोठं योगदान या कार्यक्रमासाठी उपक्रमासाठी आहे, कारण त्यांनीच मला वाटतं ही योजना स्थानिक नगरसेविका आहेत आपल्या यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत या शासनाच्या सगळ्या सेवा पोहोचवल्या गेल्या पाहिजेत। नागरिकांना त्याचा चांगला उपयोग घेतला गेला पाहिजे या उद्देशाने हा कार्यक्रम आज इथे राबवला गेलेला आहे आणि खरी हीच जनसेवा लोकांपर्यंत गेली पाहिजे। आणि आज पुन्हा एकदा अजितदादांना मी श्रद्धांजली वाहते। आज या ठिकाणी माननीय राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री यांची प्रथम जयंती व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्मदिवस आहे आज। या निमित्ताने या विधानसभा मतदारसंघामध्ये कोपरी भाजपाखाडी या ठिकाणी महाराजस्व दाखले वाटप शिबिराचं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे। माननीय तहसीलदारांच्या माध्यमातून हा उपक्रम असून सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सर्व ठिकाणी काल अर्जांचं वितरण केलं आणि लोक मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारचे दाखले म्हणजे ज्येष्ठ नागरिक, संजय गांधी निराधार, त्याच्यानंतर आपला जातीचा दाखला, डोमेसाईल, आपलं आधार कार्ड, सर्व प्रकार जेवढे शासकीय दाखले असतात हे सर्व दाखले एका जागी लोकांना उपलब्ध करण्यासाठी या ठिकाणी उपक्रम आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचा जन्मदिवस हा लोकसेवेच्या माध्यमातून राबवणं हा याचा उद्देश असून लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय। कार्यकर्त्यांनी देखील खूप मेहनत करून घरोघरी अर्ज वाटप केलं आणि म्हणून प्रचंड संख्येत लोक इथे येत आहेत।
आम्हाला त्याचा आनंद वाटत आहे. आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज जन्मदिवस. त्यांना आम्ही विकास पुरुष असं म्हणतो किंवा इन्फ्रामॅन असं म्हणतो, कारण त्यांनी आज जे प्रगतीचा आणि विचारशील जे कामं केलंय आणि त्यांचा जन्मदिवस आज सेवा भावनेतून किंवा लोकांच्या लोकउपयोगी कामातून व्हायला पाहिजे. म्हणून त्याकरता आपण छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर समाधान शिबिर या माध्यमातून जे लोकांना नेहमीच लागणारे सततचे दाखले आहेत, उत्पन्नाचा दाखला असेल, जातीचा दाखला असेल, नॉन क्रिमी लेअर असेल, त्याचबरोबरीने आधार कार्ड असेल, आभा कार्ड असेल, आयुष्यमान कार्ड असेल, असे जे कार्ड आहेत किंवा जे जे दाखले आहेत त्याच्याकरता मला असं वाटतं की खूप लोकांना डॉक्युमेंटसाठी किंवा बऱ्याच ठिकाणी हेलपाटे मारायला लागतात. तर या सगळ्या गोष्टी अंडर वन रूप मिळवण्याकरता आम्ही त्या प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबरीने सर्वात महत्त्वाचं असं मी सांगू इच्छिते की इथे शाळेचे विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी यांनी आपलं डोमेसाईल यासाठी सुद्धा आम्ही त्यांना शाळेच्या माध्यमातून, विद्यालयाच्या माध्यमातून आम्ही अवेअरनेस केला आणि ते या ठिकाणी तो लाभ घेण्यासाठी आलेले आहेत. त्याचबरोबरीने आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज आदरणीय मुख्यमंत्री यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य असं रक्तदान शिबिर, आमचे जे 18 मंडळ आहे प्रत्येक मंडळामध्ये आज रक्तदान शिबिर होत आहे. मागच्या वर्षी आम्ही 72,000 बाटल्या देऊन एक संकल्प केला होता आणि तो विक्रम मोडीत काढून आम्हाला यावेळी पुढे देखील, कारण की आपण बघतो की आता जे साथीचे रोग आहे त्याच्यामध्ये रक्ताचा खूप तुटवडा आपल्याला दिसून येतो. त्यामुळे नेहमीच आमच्या पक्षाचा अंत्योदयापर्यंत पोहोचण्याचा आणि समाजसेवा करण्याचा असा मानस असल्या कारणाने आणि आमचे मुख्यमंत्री असतील, आमचे पंतप्रधान असतील, यांनी नेहमीच जे जनसेवक असं काम करत आम्हाला तो एक सल्ला दिला आहे. त्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांनी आज हे शिबिरासाठी आम्ही सगळेजण मदत करत आहोत. आज या ठिकाणी आपले जे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वर्गीय अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज राजस्वी समाधान शिबिर आयोजित केले. या शिबिराच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना व गरीब लोकांना तसेच ज्यांना आपल्या शासकीय योजनांसाठी लागणारी कागदपत्र जी आहेत ती पुरवण्यासाठी आम्ही हे शिबिर आयोजित केले आहे व देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवले जात आहे. व ज्या लोकांना नॉन क्रिमिलियर उत्पन्नाचा दाखला किंवा आयुष्यमान कार्ड काढायचे आहे त्यासाठी किसन नगर शाळा नंबर 23 मध्ये आम्ही हा शिबिर आयोजित केलेला आहे. तर त्यासाठी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे व त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे धन्यवाद व आभार. नमस्कार, माझं नाव गीता रवींद्र देशमुख, ठाणे शहर महिला मोर्चा उपाध्यक्ष. छत्रपती शिवाजी महाराज महाअभियान शिबिर राबवले. अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे नागरिकांचा आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हे अभियान घेण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आज या ठिकाणी किसननगर नंबर 3 वागळे स्टेट या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे एक शासकीय दाखल्यांचा आपण शिबिर ठेवलेलं आहे. त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, आधारचा कॅम्प ठेवलेला आहे. तसंच एक रक्तदान शिबिर आपण देखील या ठिकाणी राबवलेलं आहे. तरी मोठ्या संख्येने वागळे विभागातील नागरिक याचा जास्त फायदा घेत आहे. आपण पाहतात तिथे जास्त त्यांचा फायदा त्या शिबिराचा लाभ घेत आहेत. या निमित्ताने मी पुन्हा एकदा आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तसंच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहतो. आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र समाधान शिबिर अभियान अंतर्गत शासनातर्फे आणि आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या प्रेरणेने आणि आपले आज अजितदादा पवार यांना अभिवादन करून आज इथं कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमामध्ये ठाण्यातले आपले सर्व राजकीय सर्व पक्षाचे सर्व इथे लोक उपस्थित राहिले. आज आमचे जनसेवक आदरणीय संजय केलकर साहेब, तसेच आमचे प्रेरणा असतान वीरेंद्र डावखरेजी, तसेच ठाणे शहरचे लाडले अध्यक्ष संदीप लेलेजी यांच्या उपस्थित आज हे कार्यक्रम राबवण्यात आले आहे. तुम्ही बघितलं असेल आज हजारो संख्या लोकांनी हा शिबिराचा फायदा घेतला आहे. खरोखर हे अभिनंदन आणि एक गौरवपूर्ण हा विषय आज आपण घेतला. एका दिवसामध्ये कार्यक्रम राबवून आणि लगेच ऑन द स्पॉट त्यांना आपण कार्ड किंवा त्यांचं वितरण त्या सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. मी सर्वप्रथम नागरिकांना
इकडच्या रहिवाशांना अभिवादन आणि मी धन्यवाद बोलणार. तसेच आता आमच्या इथं आमच्या बरोबर आमचे डॉक्टर मामाजी, राजकुमार निसाजी, अनेक कार्यकर्ते कारण आपण महेश देऊन हा कार्यक्रम सफल आणि पूर्ण केलेला आहे. हमारे महाराष्ट्र प्रदेश के लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस का जन्मदिन है और दिवंगत हमारे उप मुख्यमंत्री माननीय श्री अजय दादा का भी आज जन्मदिन है। इस जन्मदिन के अवसर पर मैं सभी प्रदेशवासियों को इस जन्मदिन की बहुत बहुत अनंत हार्दिक शुभकामना देता हूँ। और इस शुभ अवसर पर हमारे ठाणे जिल्हा भाजपा की तरफ से हे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजच्या निमित्त एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हे कार्यक्रम ऑन स्पॉट किशन नगर स्कूल में सब तरह की सुविधा, आपका जो कार्ड और जो भी योजना है उनका तुरंत समाधान यहाँ पे हो रहा है। और इस अवसर पर बहुत सारे नागरिकों ने इसका लाभ उठाया। और इस अवसर पर हमारे माननीय आमदार श्री केलकर साहब, डावरे साहब और हमारे जिला अध्यक्ष श्री संदीप जी लेले जी ने भी इस कार्यक्रम में पधार कर उपस्थिति दी और हमारा उत्साह बढ़ाया। और यहाँ के महापौर ने भी यहाँ आकर उपस्थिति दी और कार्यक्रम बहुत अच्छी तरह चल रहा है। लोग यहाँ पे लाभ ले रहे हैं। धन्यवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब का जन्मदिन है। उनके जन्मदिन के इस शुभ अवसर पर महाराष्ट्र शासन की तरफ से आज किशन नगर 3 में यहाँ पे प्रोग्राम रखा गया है। जैसे कि यहाँ पर किसी को दाखला बनाना हो, डोमिसाइल रहिवासी दाखला, आधार कार्ड कैंप और ऐसे बहुत सारे ब्लड डोनेशन कैंप, मतलब आज के दिन में यहाँ पे जो किशन नगर में प्रोग्राम रखा गया है, इसका एकमेव मकसद ये है कि वागले स्टेट की जनता को इसका ज़्यादा से ज़्यादा लाभ मिले। आज यहाँ पर जितना भी प्रोग्राम हो रहा है, मतलब ऑन द स्पॉट बनाकर यहाँ पर दे रहे हैं। इस सुंदर प्रोग्राम को करने के लिए हमारे जनसेवक आमदार संजय जी केलकर साहब, निरंजन जी डावकरे साहब, संदीप जी लेले साहब, इनका मुख्य योगदान है। और इसमें सभी पक्ष के लोग यहाँ पर आए हैं, काम कर रहे हैं। और प्रभात क्रमांक 16 की तरफ से हमारे बड़े भैया रजनीश भैया जी, कपूर रमावत साहब और पूरा इंदिरा नगर मंडल इस प्रोग्राम को सफल बनाने के लिए दिल से मेहनत किया। मैं अभी भी लोगों से यही निवेदन करूँगा कि कैंप 2 बजे तक चालू है, ज़्यादा से ज़्यादा इसका लाभ लें, क्योंकि यह 1 डे में सब कुछ बना के ऑन द स्पॉट मिल रहा है। बस प्रभाग क्रमांक 16 की सभी माई बाप जनता से निवेदन करूँगा कि भारी से भारी संख्या में इसका लाभ लें। जय हिंद, जय महाराष्ट्र।